CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याने काही गुंडांनी पेट्रोल पंपावर तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील पिंपराळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर घडली। या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे। हा सर्व थरार पेट्रोल पंपावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। सध्या परिसरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आता चक्क पोलीस संरक्षणात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्याची वेळ आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव आणि त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम पेट्रोल पंपावर आले। त्यांनी कर्मचाऱ्यांकडे कॅनमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली। यावर कर्मचारी सागर अवचार आणि इतर कर्मचाऱ्यांनी सध्या पेट्रोल शिल्लक नसून फक्त इमर्जन्सी स्टॉक आहे, त्यामुळे कॅनमध्ये पेट्रोल देता येणार नाही असे सांगितले। पेट्रोल देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी संगनमत करून हातामध्ये तलवार आणि कोयता घेऊन पंपावर दहशत निर्माण केली। आरोपींनी तेथील कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच हातातील घातक हत्यारे हवेत फिरवून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पेट्रोल पंपावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेनंतर सागर अवचार यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरवून दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आली आहे। हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। आरोपी कशा प्रकारे हत्यारे घेऊन कर्मचाऱ्यांवर धावून गेले आणि त्यांनी कशी मारहाण केली याचे स्पष्ट चित्रण यात दिसत असून पोलिसांनी हे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे। सध्या पेट्रोल पंपांवर किरकोळ कारणावरून वाद आणि हल्ले होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की पेट्रोल पंपांच्या सुरक्षेसाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी आता चक्क पोलीस संरक्षणात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करावी लागत आहे। या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिओ पेट्रोल पंप अकोला रोड या ठिकाणी हिंगणा कारेगाव येथील अक्षय जाधव आणि चेतन जाधव हे पेट्रोल घेण्यासाठी आले होते। पेट्रोल पंप ऑपरेटर यांचं असं म्हणणं होतं की तुमचं जे पेट्रोल असेल ते तुम्हाला मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकून देतो, पण कॅनमध्ये देत आहे। आम्ही पेट्रोल ते त्यांच्याकडे पेट्रोल साठा होता, परंतु त्याचं असं म्हणणं होतं की तुम्हाला कॅनमध्ये देता येत नाही, कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत। परंतु ते आरोपी यांनी कॅनमध्ये पेट्रोल टाकण्याचा आग्रह धरला। त्यांनी ते नकार दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली। मग त्या गोष्टीचा त्यांना राग आला। मग ते दोन्ही आरोपी घरी गेले आणि घरून तलवार आणि कोयता घेऊन आले यांना धमकवण्यासाठी, पेट्रोल पंप ऑपरेटर यांना धमकवण्यासाठी। मग त्या ठिकाणी इतर पेट्रोल पंपवर काम करणारे इतर जे कर्मचारी होते त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आवरलं आणि पोलिसांना कॉल केला त्यांनी। त्यानंतर पोलीस गाडी पण त्या ठिकाणी पोहोचली आणि पोलीस गाडी पोहोचण्याच्या अगोदरच ते आरोपी त्या ठिकाणून पळून गेलेले होते। मग आम्ही तात्काळ रात्री टीम रवाना करून सकाळी या गुन्ह्यातील 2 आरोपी यांना अटक केलेली आहे, अक्षय जाधव आणि चेतन जाधव। सदर प्रकरणाबाबत आपल्याकडे आर्म ॲक्ट कलम 425 प्रमाणे, त्याचबरोबर BNS कलम 115(2), 352(2), 351(2), 35 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यातील 2 जे मुख्य आरोपी आहेत ते दोन्ही आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांनी जे वापरलेलं जे शस्त्र होतं तलवार आणि कोयता ते आपण तपास करून जप्त केलेले आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।